ग खाती एवढे पानं खाऊन गेली. सगळं खाऊन गेले, सगळं खाऊन गेले. केसावर भांडे आले गाईस, भरपूर केस पडलेले आहेत. यालाच द्यायचे आणि भांडेत घ्यायचेच ना ग पिल्लू. तर गाईस कळई केसांवर बरं का, बघा केस निघण्याचा पण काहीतरी फायदा होतो गाईस. बघा कळई घेतली मी मस्तपैकी आणि याच्यावर पैसे नाही, पैसे बी भेटायलाच नाही. अरे पैसे कशाला भेटा, आपण केस द्यायचे त्यांना आणि मग भांडी देतात ते आपल्याला. एक प्लेट फक्त 50 ग्रॅममध्ये बरं, एकदम दणगट कढई आहे ही. आपण जर बाहेर घ्यायला गेलो तर 800-900 रुपयाची भेटते ही कढई, मोठी कढई. आणि मला फक्त 50 ग्रॅममध्ये भेटली आहे. तर तसं तर ते काय 100 ग्रॅममध्ये सांगत होते, पण पटवून तर ज्यांचे केस नाही गळता ना त्यांचा तोटा आहे, आणि ज्यांचे केस गळत आहे ना त्यांचा फायदाच फायदा आहे. घरात नुसती भांडीच भांडी राहणार आहे केसांवर, डायरेक्ट बिना पैशांचे भांडे. तर खूपच जड आहे, एकदम दणगट कढई आहे ही. मस्त नाही उचलून बघ घाल कढई, उचल बरं. बघा जड आहे ना, मस्त भेटली कढई बघा. म्हणून पण हे फायदाच फायदा आहे बरं का. केस गळायचा पण एक फायदा झाला आम्हाला, म्हणजे सगळ्या बायांना सांगते मी. ज्यांचे नाही गळत त्यांचा तोटा झाला, आणि ज्यांचे केस गळत आहे ते काही वेळ टेन्शनमध्ये असतात ना. पण टेन्शन करू नका, भांडे घेऊन घ्या. केस गळतात ते त्यांना सांगते मी फक्त. तर मस्त प्लेट पण बसली बघा याच्यावर, है ना, छान बसली मस्त आहे. बढियामध्ये कढई घेऊन घेतली. आणि चल जेवण चालू आहे, आता झाले स्कूलमधून ना गं. तर मॅगी बनवायला लावली होती आणि कामं करते बरं का. नवीन सोफा कवर आणले, सेट करते सोफ्यावर. तेव्हा ज्या दिवसापासून आम्ही आणलेले आहेत ना त्या दिवसापासून सेट मस्त बघा किती भारी सेट केलं आहे तिने. पोरगी कामं शिकली, माझी पोरग कामं शिकली. इकडचं आता झटकून मस्त बरं का सेट करते ती. मुलगी शिकली, प्रगती झाली असं होऊन गेले आणि आता सध्या. तर घरातली कामं पण यायला पाहिजे पोरांना ना गणी. एकदम म्हणजे त्यांना जबरदस्ती नाही करायला लावायचं बरं का. त्यांची इच्छा असली ना त्यांनाच करू द्यायचं, तेव्हा ते व्यवस्थित मनाने करतात. आपण ओरडत असतो हे कर ग ते कर ग, मी अजिबात तिला सांगत नाही हे काम कर ग ते काम कर ग, असं बोलतच नाही. आणि पहिलं म्हणजे तिला आवडलं ना तरच करू देते मी, नाही तर नाही करू देत ना बेबी. आणि अजून लहान वय आहे म्हणा, कामं करायची वय नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी अशा मस्त अशी करत असते ती, तिला आवडले तर. हाताला काय चावलं काय माहिती. तर बघा काय लावत असते ना मला समजत नाही, आणि केस एवढे गळत आहे ना त्याच्यामुळे मला काही ना काही ट्राय करावंच लागतंय.
आणि त्याच्यामध्येच माझे अर्धे केस झालेत निघून सगळे. आणि मग भांडे पण घेतले, तुम्हाला कढई दाखवली ना. मला तर आज एवढं भारी वाटते ना, स्वतःवर असं गर्वाने बघते मी स्वतःला. जेव्हा पण आरशासमोर उभी राहते तेव्हा गर्वाने बघते की केस कामात आले हैं, काहीतरी क्वालिटीज आहे माझ्यामध्ये आणि माझ्या केसांमध्ये. तर कढई घेतली, प्लेट घेतली. ओ माय गॉड, मी तर खूपच जास्त हॅपी आहे बरं का. तर ट्राय करते, काही ना काही गळत आहे केस, म्हटलं काही ना काही लावत बसावं. हमारी लड़की बहुत क्या बोलते वो नाही आठवत मला, पण कामं करते चांगली. तिचे दप्तर सगळं सेट करून ठेवते. परत हे झाले ना काढताना किंवा इकडे तिकडे होतात दप्तर, तर सेट करून ठेवते ती व्यवस्थित. भजी खायला या. लय मोठ्या मोठ्या झाला बरं का. बटाटे भजी आहे बघा. मस्त मस्त भजी बनवते गाईज मी. चला म्हटलं आज काय बनवूया. खूप दिवस झाले होते, खूप दिवस म्हणजे महिने झाले, खूप जास्त महिने झाले म्हणजे खाल्लेच नाही भजी. एकदा हनी सांगत होती बनव बनव, पण म्हटलं काय बनवलंच नव्हतं. आता बटाटे पण होतेच, म्हटलं चला पार्टी सुरू करूया म्हटलं. इकडे खिचडी होतीये, इकडे भजी. खिचडी भजी, भजी खिचडी, जे पण आहे ते टेस्टी टेस्टी. बटाट्याची भजी ना खूप जास्त म्हणजे छानच आवडते, सगळ्यांनाच आवडते, मला पण खूप आवडते आणि हनीला पण आवडते म्हणा, सगळ्यांनाच आवडते. टेस्टी टेस्टी. एवढं पीठ आहे अजून. तर पटपट बनवून देते, संध्याकाळची वेळ झाली आहे. तोवर म्हटलं हनी खेळते, तोवर बनवून देते. थोडं क्रिस्पी आले ना, क्रंची क्रंची, तेव्हाच छान लागतात ते भजी. आणि हनीला तसेच आवडतात क्रिस्पी, एकदम पापडसारखे क्रंची क्रंची. तशीच बनवेल तिच्यासाठी. बढियावाली. कांदे पण टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये मी. कांदा भजी पण होऊन जाईल, कांदा भजी पण आणि बटाटे भजी पण एकदाच वेगवेगळे बनवण्यापेक्षा. असं तर वेगळे नाही बनवतात म्हणा, एकत्रच एड करून देतात. पण 2-2, 3-3 टाईपची भजी बनवून देतात लोक काही काही, अशा टेस्टी टेस्टी. हनीला भूक लागलेली आहे, मग तिला काढून दिले. आता दुसरा खेप चालू आहे. बघा कढी भजी बनवली बरं का. म्हटलं भजी पण टाकलेलीच होती. हा हा, लई भारी आली बरं का. आणि खिचडी, खिचडी आहे तिथं. इकडे भजी, इथं कढी भजी, आणि इकडे खिचडी, आणि इकडे हनी, आणि इकडे मच्छर. मच्छर तर आहे ना आपल्याकडे भरपूर. तर एवढी छान अशी कढी भजी आलेली आहे ना, बापरे बाप. मी तुम्हाला दाखवलं नाही बनवताना, पण म्हटलं अजून व्यवस्थित जमतंय का नाही असं करून मी राहू दिला.
पण छान दिसायला छान दिसते आहे, सुंदर अशी येल्लो येल्लो. पण आता आम्ही जेवायला बसूया. हनीचे पप्पा आता येतील आणि टेस्टी तर आपण गरमागरम असं झाकून देऊया ना, थंड नाही व्हायला पाहिजे. आपली भजी तर झालीच आहे म्हणा गार. आणि आपली कढी पण एकदम टेस्टी झालं. आणि कढी भजीसाठी एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लास्टमध्ये पूर्ण बघा व्हिडिओ ना ग हनी. सांग बरं काय ग. तिचं बिझी आहे. चला आता ठेवते.